रात्रीचे लगभग 11 वाजलेले असतील. तारीख 17 जुलै 2013. या दिवशी 16 वर्षीय समीक्षा हिचं लग्न झालेलं होतं. तिचा पती 40 वर्षाचा. ही बेडवरती बसली त्यावेळेला तिचा पती त्या ठिकाणी आला. आता त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने तिच्या तोंडावरचा पदर वर केला. ज्यावेळेला तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो समीक्षाच्या, त्याला असं वाटत होतं की आपल्याला जगातलं सगळं सुख भेटलं. आता आपली काहीच इच्छा नाही. अशा प्रकारची ही सुंदर पोरगी. आता ही समीक्षा त्याला म्हणते, तुला आज काय करायचं ते कर. तुझं जे मन आहे ते कर. पण सकाळी माझं जे शरीर आहे वारलेलं, ते माझ्या वडिलांना देऊ नको. तू डायरेक्ट त्याचे अंत्यसंस्कार करून टाक. आता ज्या वेळेला ही समीक्षा असं म्हणते तिच्या पतीला, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या रूममध्ये असं काही घडलं ज्याचा तुम्ही अंदाज पण लावला नसेल. तर काय आहे पूर्ण गोष्ट याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक नक्की करा मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 1995 पासून होते. 1995 मध्ये रामकृष्ण नावाच्या एका तरुणाचं लग्न झालेलं होतं. त्याचं शांताबाई या नावाच्या महिलेशी लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षे त्यांनी भरपूर प्रयत्न केले, पण त्यांना एकही संतान झालेले नव्हतं. त्यांचा विचार होता की एक तरी मुलगी किंवा मुलगा व्हावा, पण अजून त्यांना मूलबाळ कसलंही नव्हतं. दोघं खूप प्रयत्न करायचे. प्रयत्न करून थकले होते. देवधर्म, डॉक्टर भरपूर ट्राय केलं. काही दिवसानंतर त्यांचं नशीब बदललं. एक मुलगी जन्माला आली. आता हे स्वप्न असल्यासारखंच होतं. त्यांनी तिचं नाव समीक्षा ठेवलं. त्याच्यानंतर तर त्यांना कोणतंही संतान झालं नाही. एकच पोरगी होती. हिचा खूप लाड वगैरे करायचे आता हे दोघं. एकटी घरातली पोरगी, त्यामुळे तिला कसलीही कमी नव्हती. ही समीक्षा पण त्यांची ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षानुसारच करायची. शाळेत अभ्यास भरपूर टॉपलाच असायची कायम. त्यामुळे या समीक्षाचं वर्गामध्ये किंवा असू द्या शाळेमध्ये असू द्या नाव असायचं कायम, पहिला नंबर यायचा. तिचे वडील रामकृष्ण यांची छाती गर्वाने भरून यायची. आता दिवसामागे दिवस जात होते. ही समीक्षा 8वी गेली. त्यावेळेला हायस्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं. आता जिल्हा परिषदमधून हायस्कूलमध्ये गेल्यानंतर हिच्यामध्ये थोडा बदल व्हायला लागला होता शरीरामध्ये. हिला असं काही वाटायचं की आपण कोणासोबत तरी रिलेशनमध्ये यावं. कोणी तर आपल्यासोबत असावं जे आपली तारीफ करेल, आपल्या गरजा आहेत ते भागवेल. म्हणजे एक असतं ना की एक 15-16 या वयामध्ये शरीरामध्ये बदल होतात, तेच बदल होत होते. आता हे सगळं तिला हँडल करणं सोपं नव्हतं. पण तिने कसं तरी हे सगळं समजून घेतलं. 7वी पर्यंत तरी ही समीक्षा गावामध्ये शिकायला होती जिल्हा परिषदमध्ये. पण ज्यावेळेला हायस्कूलमध्ये आली, थोडं मोठं गाव, शहर टाईपच होतं. त्या ठिकाणी 8वी पासून 10वी पर्यंतची शाळा. याच ठिकाणी आल्यानंतर शेजारच्या आसपासच्या 4-5 गावातील विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन 8वी शिकायचे. त्या ठिकाणी राहुल नावाचा पोरगा, तोही तिच्याच वयाचा, तोही हुशार, तोही त्याच्या गावातल्या शाळेमध्ये 1 नंबरला असायचा. आता राहुल आणि समीक्षा या दोघांमध्ये होड लागली होती की कोण नंबर पटकावणार पहिला. कायम कधी समीक्षा यायची, कधी राहुल यायचा. आता हे दोघं हुशार होते. त्या दोघांनी विचार केला की आपण जर एकमेकाला खाली ओढायचा प्रयत्न केला, तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. दोघं मिळून अभ्यास करू. आता या दोघांनी मिळून अभ्यास करायला सुरुवात केली होती. याचा फायदा पण दोघांना मिळाला. जर समीक्षाला काही येत नसेल, तर ती राहुलला विचारायची. राहुलला काय अडचण आली तर समीक्षाला विचारायचा. आता दोघांमध्ये हळूहळू प्रेम वाढायला लागलं होतं. दोस्तीच्या पलीकडे यांचं नातं गेलेलं होतं. आता राहुलला पण समजत होतं की मी हिच्याशिवाय राहू शकत नाही. समीक्षाला तो एक दिवशी बोलूनच टाकतो. म्हणतो की हे बघ, आपल्या दोघांचं नातं तुला तर माहिती आहे आता मैत्रीच्या पलीकडे गेलंय. भले आपल्या दोघांचं वय कमी आहे, पण आपण असं काही वचन घेऊ जेणेकरून आपण पुढे जाऊन पण एक सोबत राहू. मोठं झाल्यानंतर लग्न करू. आता माझी अशी इच्छा आहे की मी शिक्षक व्हावं. तू तुझ्या हिशोबाने बघ कशा प्रकारे शिक्षण घे. आता ज्या वेळेला राहुल असे बोलतोय म्हटल्यानंतर ती समीक्षा त्याला म्हणते की माझी ही इच्छा तुझ्याप्रमाणेच आहे. शिक्षक व्हायचंय मला. आपल्या देशातील पुढील पिढी घडवायची. आता या दोघांचं स्वप्न एक होतं. मन पण जुळलेलं होतं. दोघं आता भरपूर चांगल्या प्रकारे प्रेमात पडले. आता या सगळ्या गोष्टींमुळे हे दोघं जवळ आले होते. दोघांमध्ये प्रेम वाढलं. कॉलेजमध्ये सगळ्या आता कायमच हे दोघं सोबत असायचे. जेवण सोबत करायचे. सुट्टीत एकदम सोबत फिरायचे. आता हे सगळं दृश्य त्या हायस्कूलमधल्या पोरांना पटत नव्हतं. एक हुशार पोरगी कशी ही समीक्षा फक्त या राहुल सोबतच फिरते, आमच्यासोबत का गप्पा मारत नाही. आता त्या शाळेतले पोरं
तिच्यावरती जळायला लागले होते राहुलवरती आणि समीक्षावरती. त्या पोरांनी आता गावामध्ये पसरवलं की बातमी, समीक्षा आणि राहुल पळून जाणार आहेत. आता हे तर वाईट होतं, चुकीचं होतं, साफ खोटी बातमी होती. पण गावातल्या वयस्कर व्यक्तींना याच्याबद्दल काय माहिती? त्यांनी पूर्ण गावामध्ये चर्चा चालू केली. एक दिवशी असंच बसल्यानंतर शांताबाई, म्हणजे त्या समीक्षेची आई, बसलेली होती महिलांमध्ये. त्यावेळेला त्या महिला म्हणतात की तुझ्या पोरीबद्दल तुला काय समजलं का? ती म्हणली नाही. काय झालं? या महिला म्हणायला लागली की ती पळून जायच्या विचारात आहे शेजारच्या गावाच्या पोरासोबत. ती म्हणली काय बोलताय? तुमची जीभ सोडून हातात देईन माझ्या पोरीबद्दल असं काय बोललात तर? एकदम संस्कारी पोरगी आहे. समीक्षाची आई असं बोलून तर तिथून आली, पण तिच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट चालत होती. रात्री ज्या वेळेला रामकृष्ण आला त्या ठिकाणी, त्यावेळेला घडलेली पूर्ण गोष्ट त्या शांताबाईने तिच्या पतीला सांगितली. त्यावेळेला तो म्हणला, हो काही दिवसापासून माझ्याही कानावर असं येत आहे. तर आता करायचं काय? आपली पोरगी तर सुसंस्कारी आहे, पण आपला विश्वास आहे पण गावाचा विश्वास नाही ना. आता काही लोक म्हणतात की हिचं लग्न लावून दे. आता शांताबाई म्हणते की होय त्यांचंही बरोबरच आहे. लावून द्यायला पाहिजे एखादं स्थळ बघून. आपलं परिस्थिती गरीब आहे. भविष्यात पुढे चालून शाळा शिकवू शकेल, नाही शकेल. ते पुढचं पुढे झालं, पण आता सध्याला तर आपली जबाबदारी आहे ती पार पाडावी. आता या दोघांचं मत एक येतं, पण त्यांनी समीक्षेला विचारलं नव्हतं. तिच्या नकळतच तिच्यासाठी स्थळ बघायला चालू केलं. याच गावातील एका वयस्कर व्यक्तीने समीक्षासाठी एक स्थळ आणलेलं होतं. 40 वर्षाचा रामपाल. या रामपालचं अगोदर लग्न झालेलं होतं. पत्नी वारलेली होती. रामपालकडे 50 एकर शेती होती. चांगलं घर, गाडी सगळं होतं त्याच्यापाशी, पण त्याला एक पत्नी नव्हती. आता तो वयस्कर व्यक्ती या रामपालबद्दल त्या रामकृष्णापाशी बोलला. म्हटला की तुझ्या पोरीसाठी हे स्थळ चांगलं असेल. त्यावेळेला तो थोडा विचारात पडला. रामकृष्ण म्हटला की माझी पोरगी केवढी, हे केवढा, करायचं काय? पण 2-4 लोकांनी समजावून सांगितलं. त्यावेळेला त्याने मान्य केलं. आता ठरलं, लग्न वगैरे ठरलं. घरी आला तो आणि शांताबाईला म्हणतो की मी लग्न ठरवलंय पोरीचं. पोरगा जो आहे थोडा वयाने जास्त आहे, पण प्रॉपर्टी आहे चांगली, पोरगी चांगल्या पद्धतीने राहील. आता हे सगळं ही समीक्षा ऐकत होती की तिच्या आईला म्हणते, तुम्ही माझ्यासोबत जे करताय ते चुकीचं आहे. मी सहन करते तुमच्या खातीर, पण पुढे चालून तुम्हाला याचे भरपूर दुष्परिणाम भोगावे लागतील. आता या रामपाल सोबत तिचं लग्न लावून दिलं जातं. रामपाल खुश होता. रामपाल तर खुश होता. ज्या वेळेला या दोघांची पहिली रात्र होती, समीक्षा बेडवरती बसली, त्यावेळेला हा रामपाल त्या ठिकाणी आला आणि तिच्या तोंडावरचा तो पदर बाजूला काढला. समीक्षेला बघितल्यानंतर आनंदी झाला, पण काहीच क्षणामध्ये त्याचा आनंद धुळीत मिळाला. ही समीक्षा त्याला म्हणायला लागली की जे करायचं ते आज कर, पण ज्यावेळेला मी प्राण सोडेल उद्या सकाळी, त्यावेळेला तू माझी बॉडी घरच्यांना देऊ नको, आईवडिलाला बोलवू नको, तुझ्या तू स्मशानभूमीत नेऊन माझे अंत्यसंस्कार कर. आता अशी एक पोरगी बोलती म्हटल्यानंतर हा रामपाल म्हणाला की काय चूक झाली माझी? मला तर सांग, तुला काय अडचण आहे? तू सांग मला. समीक्षा म्हणाली, मी तुझी पत्नी आहे, त्यामुळे तू माझी जी अडचण आहे ती सॉल्व्ह करू शकत नाही. तुला जे करायचं ते कर. तो म्हणला, तसं काय नाही बरं का. तू मला सांग फक्त तुला काय पाहिजे? गाडी, घर, बंगला हे तर सगळं तुझंच आहे. याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? त्यावेळेला ही समीक्षा म्हणली की हे बघ, माझं एका पोरासोबत प्रेम आहे. माझं एका पोरावरती प्रेम आहे. तोही माझ्या शाळेमध्ये शिकत होता. आमच्या दोघांची मोठी मोठी स्वप्न होती. पण तुझ्यासोबत घरच्यांनी लग्न लावून दिलं. तर आता यामध्ये काय मदत करणार तू सांग मला. रामपाल म्हणला, तसं काही नाही, मी मदत करणार तुझी. त्या पोराला फोन लावू. आता त्यावेळेला ही समीक्षा म्हणते की नको, तू काहीतरी त्याच्यासोबत वाईट करशील. तो म्हणला की तुझ्या डोक्याची शपथ घेतो की काही करणार नाही. रामपालने मोबाईल दिला. समीक्षाने फोन लावला. तर हा राहुल तिथं घरी बसून रडत होता. ती बोलली दोघं थोडी वेळ आणि म्हणली की तू माझ्या घरी ये. राहुल म्हणला की तुझा पती आहे, कसं येऊ मी? त्यावेळेला समीक्षा म्हणली नको टेन्शन घेऊ, त्याच्याच मोबाईलवरून फोन केलाय. रामपाल फोन घेतो आणि म्हणतो की तू ये बाळा, तुला काही अडचण नाही, बघू आपण याच्यावरती काहीतरी पर्याय काढू. आता रात्रीच्या अंधारात तो राहुल त्या ठिकाणी आला रामपालच्या घरी. त्याची चांगल्या प्रकारे सेवा केली, जेवण दिलं, पाणी दिलं, रात्रभर त्या ठिकाणी थांबला. आणि या रामपालने सकाळी उठल्यानंतर त्याच्या सासऱ्याला म्हणजेच रामकृष्णाला बोलवलं. त्याची सासू होती शांताबाई, त्यांच्या आसपासची लोक होती, त्यांना बसवून सांगितलं की तुम्ही हे चुकीचं केलं. आता हे दोघांचं प्रेम होतं, लग्न लावून द्यायचं, तर तुम्ही माझ्यासोबत लावून दिलं. माझ्यासोबतही वाईट झालं, यांच्यासोबतही वाईट झालं, पण आता यांची पूर्ण जबाबदारी माझ्यासोबत आहे. मी यांचं लग्न लावून देणार आहे आणि हे पुढे त्यांचे आयुष्य जगतील.
त्यावेळेला रामपालने कसलाही विचार न करता या दोघांचं मंदिरात नेऊन लग्न लावून दिलं आणि हा राहुल समीक्षाला घेऊन घरी गेला. आता काही दिवस ते दोघांनी शिक्षण घेतल्यानंतर ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं. डी-एड, बी-एड शिकले. दोघंही शिक्षक झाले. आता एका चांगल्या पदावरती कार्यरत आहेत. तर मित्रांनो, विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीचा शेवट ना वाईट नसतो. काही अशा गोष्टी असतात त्याचा शेवट चांगला पण होतो. जसा की या गोष्टीचा झाला. समीक्षा आणि राहुल कायम या रामपालच्या घरी येणं जाणं त्यांचं चालू असायचं. काही कार्यक्रम असला की यायचे जायचे. यांच्यामध्ये चांगलंच नातं बनलेलं होतं आणि अजूनपर्यंत ते टिकून आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणसाल की तुला या स्टोरीबद्दल कसं काय समजलं? तर हे ज्या वेळेला शिक्षक बनले रमे समीक्षा आणि राहुल, त्यावेळेला त्यांनी स्वतःने सांगितली होती. सोशल मीडियावरती ती घटना उपलब्ध आहे. त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.